नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आर-टी-आय किंवा बार्टीचे ज्या मुलांनी ॲप्लिकेशन केलेले आहे पोलीस भरती किंवा पॅरामिलिटरीसाठी, तर त्यांच्यासाठी या ठिकाणी एक महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, काल परवा जी अपडेट आलेली आहे आपल्याला आपल्या बँक अकाउंट नंबर असेल किंवा आपला जो पासबुक असेल तो अपलोड करायचा आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी आपल्याला नेमकं काय करायचं आहे, त्याला आपण काय करायचं आहे किंवा काय नाही करायचं आहे, तर ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे, जेणेकरून आपल्याला कुठलीही डी-बी-टी किंवा जे आपला स्टाइपमेंट आहे तो येणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला काही प्रॉब्लेम व्हायला नको, तर त्याच्यासाठीच आपण तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो टी-आर-टी-आय, बार्टी, पोलीस किंवा आर्मीची जी नोटीस आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकतो. इम्पॉर्टंट नोटीस. तर आपण जो पासबुक अपलोड करणार आहे तो पासबुक आपण त्या ठिकाणी व्हॅलिड पासबुक अपलोड करायचा आहे, जेणेकरून आपली जी डी-बी-टी आहे ती आपल्याला आपल्याच अकाउंटला रिसीव्ह व्हायला पाहिजे. तर आपण काय करायचं आहे, बँक पासबुक अपलोड करताना तर आपण पासबुक दिलेला जो अकाउंट नंबर आहे किंवा IFSC कोड आहे तर तो व्यवस्थित आहे का, तर ते चेक करायचं आहे. आणि त्यानंतर तुमचा जो पासबुक आहे किंवा तुम्ही जो जमा केलेला पासबुक आहे तर तो तुमचाच आहे का, त्याचं आपण या ठिकाणी खात्री करायची आहे. त्यानंतर आहे या ठिकाणी आपण काय करायचे नाही, तर त्याचं या ठिकाणी आपल्याला एक दिलेलं आहे वॉर्निंग म्हणून. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो वॉर्निंग. दुसऱ्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे किंवा बँकेचे तपशील अपलोड केल्यास आमच्या धोरणानुसार कठोर कारवाई केली जाईल. तर मित्रांनो, आपल्याला जिथे बँक कन्फर्मेशन अपडेट दिलेली आहे तिथे फक्त लॉग इन करून आपलाच पासबुक अपलोड करायचा आहे, नाही की एखाद्या दुसऱ्याचा आपल्या मित्राचा पासबुक अपलोड करायचा आहे. आपण जर आपल्या दुसऱ्या एखाद्याचा मित्राचा पासबुक किंवा एखाद्या संस्थेचा आपण कोणाचाही पासबुक अपलोड केला तर आपल्याला जी स्टेटमेंट आहे किंवा डी-बी-टी आहे ती आपल्याला भेटणार नाही आणि आपल्यावर कायदेशीर एक कारवाई करण्यात येईल टी-आर-टी-आयकडून. त्यानंतर आहे थर्ड ऑप्शन, वन टाईम अपडेट ओनली. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो वन टाईम अपडेट ओनली. तर वापरकर्त्यांना त्यांचे बँक तपशील एकदाच अपडेट करण्यात परवानगी आहे. तर आपण लॉग इन करतो, त्यानंतर आपला जो बँक अकाउंट आहे तो आपण कन्फर्मेशन करून सबमिट करतो. तर मित्रांनो, आपण जी डिटेल्स एंटर करणार आहे तिथे बँक अपडेटमध्ये कन्फर्मेशनमध्ये, तर त्या ठिकाणी सबमिट करण्यापूर्वी आपण आपली माहिती, आपण भरलेली माहिती अचूक आहे का ते चेक करायचं आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो टिप दिलेली आहे आपल्याला इकडे. तर टिप, एकदा सबमिट केल्यावर तपशील सुधारला जाऊ शकत नाही. जी एकदा भरलेली इन्फॉर्मेशन आहे ती परत एडिट करता येणार नाही, म्हणून आपण सबमिट करण्या अगोदर आपण जी भरलेली इन्फॉर्मेशन आहे तर ती आपण एकदा चेक करायचं आहे. त्यानंतर कोणतीही एडिट किंवा सुधारणा या ठिकाणी केली जाणार नाही. त्यानंतर आपण पाहू शकतो मॅन्डेटरी अपलोड डॉक्युमेंट. तर त्या ठिकाणी आपण बँक स्टेटमेंट असेल किंवा आपला जो पासबुक असेल तो अपलोड करताना आपले जे नाव आहे किंवा अकाउंट नंबर आहे किंवा IFSC कोड जो आहे तो व्यवस्थित या ठिकाणी आपण अपलोड करायचा आहे. त्यानंतर आपल्याला स्ट्रिक्ट डॉक्युमेंट रिक्वायरमेंट दिलेली आहे. आपण अपलोड केलेले डॉक्युमेंट व्यवस्थित किंवा क्लिअर दिसायला पाहिजे, त्याची आपण या ठिकाणी खात्री केली पाहिजे. तर अशा प्रकारे आपण जो बँक डिटेल आहे तर तो आपण टी-आर-टी-आयच्या वेबसाईटला किंवा बार्टीच्या वेबसाईटला अपडेट करायचा आहे. तर आय होप मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.